हॅलो गाईज, स्टॉप स्क्रोलिंग. मी अक्षता तुमची एज्युकेटर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. MHCET 2026 एक्झॅमिनेशनसाठी जर प्रेपरेशन करत असाल तर त्या स्टुडंटसाठी बिग अपडेट आलेली आहे. फायनल एक्झाम डेट्स जे आहे ऑफिशियली अनाऊन्स करण्यात आलेली आहे आणि ही माहिती मिस केली तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक्झाम कधी होणार आहे, हॉल तिकीट्स कधी येणार आहेत आणि जे पण अपडेट्स आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो विदाउट अ फर्दर ड्यू लेट्स बिगिन विथ टुडेज व्हिडिओ. यापूर्वी काही जर तुम्ही MHCET, PCB, PCM, नर्सिंग CET एक्झामिनेशन या फिर नीट JEE एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करत असाल तर तुमच्यासाठी मी एक क्रॅश कोर्स घेऊन आलेली आहे ज्याची नवीन बॅच स्टार्ट होणार आहे 26 एप्रिल 2026. दिस इज गोइंग टू बी युअर फास्ट ट्रॅक बॅच. कमीत कमी टाईममध्ये आपण मॅक्सिमम सिलेबस कवर करणार आहोत. फुल सिलेबसचे लाईव्ह व्हिडिओ लेक्चरसोबत तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स पण प्रोव्हाइड करण्यात येतील आणि तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी आणि एक्झाममध्ये चांगल्या स्कोअरसोबत चांगली रँक आणण्यासाठी हे दोन महत्त्वाचे फीचर आहेत. तुमची टेस्ट सिरीज जी आम्ही फुल सिलेबस आणि चॅप्टर वाईज घेऊ 25 आणि 2000+ MCQचा एक क्वेश्चन बँक. यातलेच प्रश्न एक्झाममध्ये दिसणार, त्याच्या बाहेरचे प्रश्न एक्झाममध्ये नाही येणार. म्हणून नक्की हे टेस्ट सिरीज आणि 2000 MCQज रिलिजियसली फॉलो करा. तुम्हाला स्कोअर करायला, रँक करायला सोपं जाईल. फुल सिलेबसचे नोट्स पण प्रोव्हाइड करण्यात येईल. खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करा. कोर्सला एनरोल करण्यासाठी किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्याद्वारे पण तुम्ही जे आहे कोर्सला एनरोल करू शकता. 5,000 ओरिजिनल फीस आहे. या फास्टॅग बॅचची आपण जी फीस आहे त्याच्यामध्ये डिस्काउंट्स ठेवलेला आहे. 2999मध्ये सुद्धा तुम्ही या पर्टिक्युलर कोर्सला जे आहे ते ॲक्सेस करू शकता. तर गाईज, ही आहे तुमची ऑफिशियल नोटीस जी महाराष्ट्र CET सेलकडून रिलीज करण्यात आलेली आहे. नोटीस नंबर 6मध्ये क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे की तुमची जी MH नर्सिंग CET परीक्षा आहे ती होणार आहे 6 मे रोजी वेन्सडे आणि थर्सडे 7 मेच्या दिवशी. ह्या ज्या डेट्स आहेत गाईज, ह्या आपल्या फायनल डेट्स असणार आहेत वेन्सडे आणि थर्सडे. आता चेंज होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत यामध्ये. आणि नोटीसमध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो हॉल तिकीट आणि सिटी इंटिमेशन लवकरच रिलीज होणार आहे. तुमची सिटी इन्फॉर्मेशन किंवा तुमचे जे सिटी इंटिमेशन आहे गाईज ते लवकरात लवकर याची स्लिप तुम्हाला सोबत हॉल तिकीट पण रिलीज होणार आहे. आता आपण एकदा कंप्लीट समरी समजून घेऊया. त्यापूर्वी याचा प्लीज एक स्क्रीनशॉट घ्या या स्लाईडचा. सर्वात इम्पॉर्टंट एक्झाम डेट्स जे आहेत ते आपल्या कन्फर्म झालेल्या आहेत. ठीक आहे. परीक्षेची अंतिम तारीख जी असणार आहे 6 मे आणि 7 मे असेल. पॉईंट अँड नंबर 1 टू रिमेंबर. सेकंड अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, सिटी इंटिमेशन स्लीप लवकरच उपलब्ध होईल कॅन्डिडेट्सला जे आहे त्यांच्या लॉग इनमध्ये ते दिसून जाईल. म्हणजे तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर सिटी जी आहे ती आधीच कळणार आहे. सो यू कॅन प्लॅन अकॉर्डिंगली, प्लॅन ट्रॅव्हल प्रॉपरली. ओके. तिसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे जी हॉल तिकीटची अपडेट आहे. हॉल तिकीट कॅन्डिडेट लॉग इनमध्येच रिलीज होणार आहे आणि लास्ट मोमेंटला प्लीज वेट नका करू, कारण सर्व्हर डाऊन होण्याचे चान्सेस भरपूर असू शकतात. म्हणून मेक शुअर करा की तुम्ही आधीच जे आहे हॉल तिकीटला डाउनलोड करून ठेवलं आहे. लास्ट मोमेंटला वेट करून नंतर सर्व्हर जर डाऊन झालं तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी. सो मेक शुअर करा की आधीच तुम्ही हे डाउनलोड करून घेताय. फोर्थ अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट, रेग्युलर ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहणे महत्त्वाचे. आम्ही तर तुमच्यासाठी ऑब्व्हियसली अपडेट्स घेऊन तर येऊच. ओके. कारण सगळे अपडेट्स जे आहे तिथेच तुम्हाला भेटतील. सो मेक शुअर ही साईट जी आहे तुम्ही रिलिजियसली फॉलो कराल. यासोबतच इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन हे आहे 5th अँड द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जे मिस नाही करायचे तुम्हाला. हॉल तिकीट, एक्झाम रूल आणि जे रिपोर्टिंग टाईम आहे ते सगळं नीट वाचून तुम्ही जा. ठीक आहे. ह्याच्यावरती पण मी नक्की एक व्हिडिओ घेऊन येईल. सो परत एकदा हायलाईट करायला, फायनल डेट एक्झाम आपल्याला समजलेली आहे. सिटी इंटिमेशन स्लीप, तुम्हाला तुमचा कोणता एक्झाम सेंटरची सिटी असणार ते लवकरच कळणार आहेत जेणेकरून तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग प्लॅन करू शकाल. हॉल तिकीट जे आहे कॅन्डिडेट लॉग इनमध्येच रिलीज होऊन जाईल तुमचं. आणि ऑफिशियल वेबसाईट कॉन्स्टंटली चेक करत राहा. सोबत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून
जे पण काही अपडेट्स असतील रिलेटेड टू द एक्झॅमिनेशन तुम्हाला ते टाईमवरती भेटतील. आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जे आहे, सगळ्या गोष्टी एकदम मायक्रो मिनी गोष्टी जे आहेत ते रीड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बहुतेक स्टुडंटला क्वेश्चन येतो आहे की मॅम आता करायचं काय नेक्स्ट. गाईज, तुमच्याकडे लिमिटेड टाईम आहे आणि हेच डेज तुमचा रिझल्ट डिसाईड करणार आहेत. सो फुल रिव्हिजन करा. रोज हे मॉक्स द्या जे आम्ही इथे तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. या मॉक्सच्या मदतीने तुम्हाला एक्झाममध्ये मॅक्सिमम स्कोर करता येईल. वरून हे क्वेश्चन बँक जे आहे यातलेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये दिसणार आहे. सो 25 प्लस टेस्ट सिरीज प्लस 2000 MCQचा क्वेश्चन बँक, हे जे मॉक टेस्ट आहे ते तुमच्या वीक एरियाजला फिक्स करू शकतात. सो मेक शुअर करा या पर्टिक्युलर कोर्सला एनरोल करून घ्या. कमीत कमी टाईममध्ये तुम्हाला जे आहे पूर्ण सिलेबस इथे 5 दिवसाच्या आत कवर करता येईल. ठीक आहे. लास्ट 5 days ओनली रिव्हिजन विल हेल्प यू अँड ओनली मॉक विल हेल्प यू. लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स ह्याच्यावरतीच असतील आपले रिव्हिजनचे. त्याचे रेकॉर्डेड सेशन्स पण तुम्ही कॉन्स्टंटली पाहू शकता. ह्या 5 दिवसांमध्ये हे तुम्हाला खूप जास्त हेल्प आउट करणार आहे. पॅनिक नका होऊ. जर तुम्ही स्मार्ट प्रिपरेशन केला तर CET 100% तुमच्यासाठी क्रॅक करणं पॉसिबल होईल. अशाच पद्धतीचे जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील, स्ट्रॅटेजी व्हिडिओज हवे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब. गाईज, अँड ऑल द व्हेरी बेस्ट. तुमचा CET क्रॅक होणार आहे. जस्ट बी कॉन्फिडंट. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.